नमस्कार मंडळी, शुभ सकाळ. आणि रात्री आपण बसलो होतो 7 वाजता जैसलमेरहून आपण रिंगस रोड खाटूश्यामजीला येण्यासाठी. सकाळी पोचलेलो आहोत 7-7:30ला आपण खाटूश्यामजी येथे रिंगस रोडला. आणि आजच्या दिवसाची सुरुवात होते आपले खाटूश्यामजी मंदिरात दर्शन घेऊन. तर आपण आता रूमवर आलेलो आहोत, रूम घेतलेली आहे, आंघोळ वगैरे केलेली आहे आणि आता आपण मंदिरात दर्शनासाठी जाणार आहोत. तर मंदिर कसं आहे, मंदिराच्या आजूबाजूचा परिसर, गर्दी वगैरे दाखवण्याचा एक छोटासा प्रयत्न मी ह्या व्हिडिओच्या मार्फत करणार आहे. तरी आपल्या चॅनलवर कोणी नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. असेच आम्ही जे राजस्थान फिरायला आलेलो आहोत, इथून पुढचा आमचा प्रवास आहे गुजरात, सोमनाथ ज्योतिर्लिंग 12 ज्योतिर्लिंगामध्ये जे आहे, त्यानंतर गिरनार, ते सुद्धा आम्ही तिथे सुद्धा जाणार आहेत. ते सुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनलवर येणार आहेत. ते पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. तर आता आपण चाललेलो आहोत खाटूश्यामजी मंदिरात. तर चला तर आपण जातोय खाटूश्यामजी मंदिरात. तर चला तर मित्रांनो, आपण चाललेलो आहोत खाटूश्यामजी दर्शन करण्यासाठी. आणि खाटूश्यामजीची आख्यायिका अशी आहे की पुरातन काळामध्ये अशी कथा आहे, ती सत्यकथा आहे, ती सांगितली जाते. महाभारतामध्ये भीमपुत्र घटोत्कच आणि घटोत्कच पुत्र बर्बरिक ज्यावेळेस महाभारत युद्ध चालू होतं त्यावेळेस बर्बरिक यांनी, म्हणजे भीमाचे नातू भीमपुत्र घटोत्कच बर्बरिक यांनी स्वतःशीच अशी एक शपथ घेतली होती की ज्यावेळेस युद्ध चालू होईल त्यावेळेस जो कोणी पक्ष दुर्बल ठरेल त्यांच्या बाजूने मी लढणार. पण हे सगळं भगवान श्रीकृष्णांना माहिती होतं की बर्बरिक हे खूप मोठे धनुर्धारी योद्धे होते आणि त्यांच्या एका बाणामध्ये संपूर्ण महाभारत संपवण्याची क्षमता होती. त्यामुळं भगवान श्रीकृष्णांना माहिती होतं की कौरव पक्ष हा दुर्बल राहणार, म्हणून त्यांनी घटोत्कच यांना त्यांचं शिर मागितलं. आणि घटोत्कच पुत्र बर्बरिक यांना त्यांचं शिर मागितलं आणि बर्बरिक यांनी श्रीकृष्णांची आज्ञा न मोडता 1 मिनिटात त्यांचं शिर काढून श्रीकृष्णांच्या हातामध्ये दिलं. भगवान श्रीकृष्णांनी ते शिर एका उंच टेकडीवर ठेवलं आणि त्यांनी भगवान श्रीकृष्णांना एक विनंती केली की मला महाभारत युद्ध बघायचं आहे. आणि त्यांनी ते महाभारत युद्ध बघितलं. आणि महाभारत युद्ध संपल्यानंतर, पांडवांचा विजय झाल्यानंतर सगळे पांडव आणि भगवान श्रीकृष्ण तिथे जातात आणि भगवान श्रीकृष्ण बर्बरिक यांना म्हणतात की तुम्ही काय बघितलं. त्यावेळेस बर्बरिक म्हणतात की मी ह्या संपूर्ण महाभारत युद्धामध्ये तुमचा चमत्कार बघितला आणि तुमची लीला बघितली. त्यानंतर भगवान श्रीकृष्ण बर्बरिक यांना वरदान देतात की येणाऱ्या काळामध्ये तुम्ही खाटूश्यामजी या नावानं ओळखले जाताल कलियुगामध्ये. आणि जो कोणी भक्त तुझ्या दर्शनाला येईल त्यावेळेस त्याच्या सगळ्या इच्छा मनोकामना पूर्ण होतील. त्यामुळं खाटूश्यामजी मंदिरात आपण चाललेलो आहोत. जे कोणी भक्त आहेत त्यांनी आपली इच्छा मनोकामना व्यक्त करावी. तर चला तर मंदिर मी दाखवण्याचा प्रयत्न करतो. चाललेलो आहोत खाटूश्यामजी दर्शनासाठी आणि रस्त्याने बघू शकता तुम्ही दुकानं वगैरे चालू झालेले आहेत. पायी चालत चाललेलो आहोत आपण. हॉटेल्स, दुकाने, मंदिर वगैरे आणि खूप असं गर्दीचं शहर. स्टॉल वगैरे लागलेले आहेत. 200-300 मीटर वरती इकडे बघू शकता मंदिराच्या बाहेर स्टॉल लावलेले आहेत. मंदिरात जाण्यासाठी आम्ही देवाला घेतलेलं आहे. हे आहे अत्तर, हे मोरपंख आणि गुलाब. तर आता आम्ही चाललेलो आहोत मंदिरात. आमचे मित्र चाललेले आहेत मंदिरामध्ये. मंगेश मांढरे इकडे बघा. आमचे मित्र चाललेले आहेत मंदिरात दर्शन करण्यासाठी गुलाब फुल घेऊन. चला तर मंदिरामध्ये फोन जर अलाउड असेल
तर मंदिरातील व्हिडिओ मी दाखवण्याचा एक प्रयत्न करेन. तुम्ही बघू शकता दुकान. मंदिरात जाण्यासाठी आपण घेतलेलं आहे गुलाबजल, गुलाब, मोरपंख आणि अत्तर. मंदिरात जाण्यासाठी आपण निघालेलो आहोत. दर्शन लाईन चालू आहे. मंदिरात मोबाईल अलाउड असेल तर आपण व्हिडिओ काढण्याचा एक प्रयत्न करू. बघू शकतो तुम्ही दर्शन लाईन लागलेली आहे. खूप अशी मोठी दर्शन लाईन आहे. मंदिर दर्शनासाठी लागलेली लाईन. बरीच लाईन खूप मोठी अशी लाईन आहे मंदिरात दर्शनासाठी जाण्यासाठी. आणि दुकानं वगैरे आहेत. खाटू श्यामजी खूप मोठं असं प्रसिद्ध मंदिर आहे. खूप मोठी अशी आख्यायिका आहे महाभारतामधील त्याला. मंदिरामध्ये जर मोबाईल अलाउड असेल मी व्हिडिओ काढण्याचा एक छोटासा प्रयत्न करेन. आता आपण आहोत दर्शन रांगेमध्ये. थोड्याच वेळात आपण दर्शन घेण्यासाठी मंदिरात जाणार आहोत. बघू शकता पाठीमागे खूप अशी लाईन लागलेली आहे. तुम्ही बघू शकता खूप मोठी अशी दर्शन लाईन आहे. ब्लॉक मध्ये आलं पाहिजे. मंदिरामध्ये जर मोबाईल अलाउड असेल तर व्हिडिओ काढण्याचा छोटासा प्रयत्न करेल. मंदिरातून आता दर्शन करून आलो. व्हिडिओ अलाउड नसल्यामुळं आपण तिथं मंदिरातला व्हिडिओ काढू शकलो नाही. तो दर्शन अतिशय सुंदर झालं. योगायोग असा की VIP गेटनं आम्ही गेलो आणि भरपूर अशी लाईन होती, परंतु एक 5च मिनटात आमचं दर्शन झालं. हा बाबांचा चमत्कार, श्यामबाबांचा चमत्कार. आणि खूप असं सुंदर दर्शन झालं. प्रसाद घेतला. तर आता आम्ही चाललो आहोत रूमवर.